तुम्ही मला काही व्हिडिओ पाठवलेले आहेत. त्याच्यामध्ये हां, एक निळ्या कलरची गाडी हां. वरून काहीतरी हायवे जातोय की काय आणि हो, खाली ती पलटी झालेली दिसतीये. हो. पडली आहे वरून खाली. अच्छा. आणि हां. आजचीच घटना आहे का ही? हो, ही आत्ता एक हां. 8:30 वाजताची घटना आणि आहे. दुसरा एक व्हिडिओ मी पाहतोय, एक दुधाचा टँकर आहे. हो. तो देखील खाली पडलाय. त्याच ठिकाणी पडलाय का तो? हा 100 मीटर अंतर आहे फक्त मध्ये दोघांच्या. बरं. बरं आता हे ठिकाण कुठलं आहे? कोणता हायवे हा? हा पुणे-नाशिक हायवे कणसे कॉलेजच्या समोर. हो, पुणे-नाशिक हायवे हा आळेफाट्याच्या तिथलं हो, हॉस्पिटल. हो, हो, हो. बरं. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? हे कशामुळे अपघात घडला असावा? सर काय विषय आहे इथे नाही सगळं आपलं तुम्ही जुन्नर तालुक्यातला हा जिथून आपला हायवे गेला ना सगळीकडे लाईट आहे. हां. तुम्ही कुठे बघा आपल्या ब्रिजवरती लाइटिंग म्हणजे त्यांनी पोल वगैरे बसवलेले आहेत. पण हाच एकमेव हायवे सोडला याला लाइटिंग नाही. रात्री जो टँकर पलटी झाला ना हं. त्याचं एक कारणच ते त्यांना साईड पट्टीच खाली दिसली नाही त्या ड्रायव्हरांना. त्याच्यामुळे तो टँकर डायरेक्ट खाली पलटी झाला. बरं. म्हणजे आता हां. हा उंच आहे बाजूला त्यांनी बॅरिकेड्स वगैरे स्टीलचे हो, का होईना हो. लावायला पाहिजे होते, ते लावले नाही. ते खूप मोठ्या प्रमाणात वस्ती आहे सर. इथे निमसेमाळा, आसनतवाडी इथून आहे ना जाणारे लोक खूप आहेत. हां, पण या हां, हां. ब्रिजवरती लाईटच नाही. ह्या ब्रिजवरती खरंच लाईटची गरज आहे. पण यांनी हाच ब्रिज का सोडलाय हे कळत नाही. बरं, बरं, तिकडून बरं, बरं. कॉलेज आहे, इकडून वस्ती आहे, तरी ह्या ब्रिजला लाईट नाहीये. याआधी पण असे अपघात झालेत का? हो, होत राहतात सर. मागे पण एकदा कंटेनर आला होता डायरेक्ट. फक्त एवढंच नशीब का तो खालच्या रस्त्यावर आदळला नाही, वरती अडकून राहिला. हां, 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 हां. हां. बॅरिकेड्स असते तर हा वाचला असता. त्याला रिफ्लेक्टर लावायला पाहिजे. हो, बॅरिकेड हो. लावून किंवा लाईट पण लावली पाहिजे. हो. बरं ठीक आहे, चालेल. आता ही कशी काय लोकं व्यवस्थित आहेत का इथली जखमी झालेली? एक महिला आहे, तिला हेड इंजुरी आहे म्हणजे आणि ह्या कारमधली? हो, कारमधली आणि लहान मुलगा आहे, त्याला ब्लड दिसत होतं त्याच्या चेहऱ्याला, पण मग एक्झॅक्ट त्याला लागले का त्या महिलेचं रक्त हे नाही समजलं. नव्हते, पण चालक कोण होता आता हे नाही समजलं. पण महिलेला मार लागलेला आहे. हो, लागलेलं आहे. मग टँकर वगैरे काढला का तिथनं घटनास्थळावरून काय? नाही दोन्ही पण इथे आहे, फक्त टँकर जो पलटी झालेला ना, तो हां. उभा करून ठेवलाय. नाहीतर दोन्ही गाड्या इथेच आहेत. अच्छा, अच्छा. ठीक आहे. आपण NHAIच्या यांना विनंती करूया का बाबा तिथं तातडीने याची उपाययोजना केली पाहिजे रोड सेफ्टीच्या दृष्टीने. हो हायवे आणि आहे असा हे हेळसांड करता कामा नये. आणि सर लाईटचं जर झालं ना, तर खूप चांगलं होऊन जाईल नाही का? लाईटची खूप गरज आहे इथे. नाही जिथं-जिथं वस्ती आहे ना, तिथं-तिथं तर लाईट लावायलाच पाहिजे स्ट्रीट लाईट. ते पैसे हो, कशाचे घेतात? स्ट्रीट लाईट तुमचं काय नाव लाईटच आहे आहेत म्हटले? आपल्या ब्रिजला. सर ऋषी निमसे मी. ओके, ओके. राहायला? राहायला इथेच आहे सर, हायवेच्याच कडेला घर आहे माझं.